श्री स्वामी समर्थ. शिवपुराणानुसार भगवान शिवांनी सांगितलेले सर्व समस्यावरील 20 तोडगे. 1. ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष असे म्हणतात. 2. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. 3. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालायचा नाही. ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही, त्याला दरिद्री केल्याशिवाय राहत नाही. 4. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. 5. भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर भोगसंपत्ती प्राप्त होते. 6. एक बिल्वपत्राचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन आपल्याला घडते. 7. ज्या व्यक्तीला थायरॉइड असेल त्या व्यक्तीने 5/12 भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावा व नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा व जलधारेखाली एक पात्र ठेवावे व ते तीर्थ घ्यावे. 12शीच्या दिवशी दुपारी 12 वाजता ज्या लोकांना थायरॉइड आहे, ज्या लोकांनी ग्रहण केलेले आहे त्यांना थायरॉइडमध्ये फरक पडतो. 8. जर तुम्हाला शत्रूंनी त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावे. यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. असे म्हणतात की या उपवासाने सर्वात मोठा शत्रू देखील तुमच्या पुढे झुकेल. 9. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोषाचा हा उपाय विशेष मानला जातो. या अंतर्गत संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांब वाती असाव्यात. प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा, त्यामुळे घरामध्ये शांतता ही कायम राहील. 10. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन देवाला सुके खोबरे अर्पण करावे. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी. असे मानले जाते की हा उपाय केल्यास व्यक्तीचे आरोग्य सुधारते. 11. अनेकांच्या कौटुंबिक जीवनामध्ये अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावे. असे केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येते असे मानले जाते. 12. जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून पाणी खाली पडते त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडते तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांच्या पंचाक्षरी मंत्र किंवा मग श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा महामृत्युंजय मंत्राचं स्मरण करून आपल्या मनातील इच्छा भगवान भोलेनाथाला सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. 13. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर पाणी अर्पण करावे. तसेच बोरे आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावे. आपला रोग 3 महिन्यांमध्ये समाप्त होईल. 14. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असे केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून सुद्धा आराम मिळण्यास मदत होते. 15. पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने
सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. त्यामुळे अशुभताही कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुखसुद्धा प्राप्त होते. 16. इतरांकडून आशीर्वाद घ्याल. पाण्यामध्ये जव मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाढतो आणि पितरांचा आशीर्वादसुद्धा मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम हे टिकून राहते आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होते. 17. लग्न करायचे असेल तर करा हा उपाय. शिवपुराणानुसार लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे. शिवपुराणानुसार अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्यांची इच्छा लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजन केल्यास कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. 18. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळते आणि मनोकामनासुद्धा पूर्ण होतात. यासोबतच कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळते आणि नवीन संधीसुद्धा कामाच्या ठिकाणी उपलब्ध होतात. 19. शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजा केल्याने टीबीचे रुग्णही बरे होतात आणि आकृतीचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होते. 20. आक रुईचे गुलाबी फूल. कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल, तुम्हाला खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा जे रुईचे गुलाबी फूल असतील ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावे. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून मार्ग निघण्यास मदत होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय असे सुद्धा लिहायला विसरू नका. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर कृपादृष्टी या चॅनेलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून चॅनेलला सपोर्ट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.